नमस्कार. आत्ताच्या घडीची एक मोठी घटना समोर येत आहे. सातारा जिल्ह्यातील कराड येथील विद्यानगर कृष्णा कालव्याकडून कराडकडे शहरात जाणाऱ्या एका कारने अवघ्या 300 मीटर अंतरावर 7 वाहनांना उडवले. रस्त्यात दिसेल त्या वाहनांना धडक देत निघाली होती ही कार. कारच्या धडकेने रस्त्यावर असलेले एक झाडही पडले. त्वचारोगाने त्रस्त आहात? चिंता सोडा. सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर 100% खात्रीशीर उपचार, तेही कमी खर्चात. इसब, गजकर्ण, नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर 100% खात्रीशीर उपचार. कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा. आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल, कासेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी. संपर्क 98 60 40 66 07 88 30 77 18 07. ही थरार घटना शुक्रवारी दुपारी 4च्या सुमारास घडली असून या अपघातात कारसह 4 दुचाकी, 2 रिक्षा व 1 कारचे मोठे नुकसान झाले असून 6 जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अपघात प्रकरणी चालक संजय सर्जेराव पवार, वय वर्ष 63, राहणार शिवाजी हाऊसिंग सोसायटी, कराड याला ताब्यात घेतले आहे. संजय पवार व पत्नी सुषमा हे शुक्रवारी दुपारी 4च्या सुमारास कारने कृष्णा कॅनल बाजूकडून कराड शहरात येत होते. कालव्याच्या पुढच्या बाजूला कारने प्रथम रिक्षाला धडक दिली. यानंतर एका दुचाकीला धडक दिली. कृष्णा पुलावरून शहरात आल्यावर कारने बालाजी हॉस्पिटल जवळील कारला जोराची धडक दिली. तेथेच उभा एका दुचाकीला धडक देऊन कारने बालाजी हॉस्पिटल समोर उभा असलेल्या रिक्षा व 2 दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवर रिक्षा पलटी झाली. रिक्षावर कारही पलटी झाली. कारच्या धडकेने बालाजी हॉस्पिटल जवळ असलेले एक झाड पडले आहे. अपघातानंतर नागरिकांनी पलटी झालेली कार सरळ करून त्यातील महिला व नागरिकांना बाहेर काढून खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दरम्यान कृष्णा कालव्यापासून रस्त्यात दिसेल त्या वाहनांना धडक देत शहरात आलेल्या कारमुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.